कसं आहे. पूर्वी ब्रह्मदेवाने मानससृष्टी निर्माण केल्यानंतर त्यांचा मानसपुत्र म्हणून सप्तर्षी प्रगट झाले. त्यापैकी एक म्हणजे महर्षी अत्रि. अत्रि ऋषी यांचा विवाह कर्दम ऋषी आणि देवहूती यांची कन्या असणाऱ्या अनुसया मातेबरोबर झाला. अनुसया माता म्हणजे साक्षात महापतिव्रता. इंद्र, वरुण, अग्नी हे सगळे देव सुद्धा तिच्या कोपाला घाबरत असत, कारण तिच्या तपाचे तेजच इतके प्रखर होते. विवाहानंतर अत्रि ऋषी आणि अनुसया माता यांनी तप करून परमेश्वराकडे वरदान मागितले की त्रिभुवनाचा उद्धार करणारा पुत्र दे, आणि परमेश्वराने त्यांना तसा आशीर्वाद दिला. कालांतराने अनुसयाच्या पतिव्रताची परीक्षा बघण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश अतिथी रूपानं अनुसयाच्या आश्रमात आले. अनुसयाच्या तपोतेजाने तिन्ही देव बाळे झाले आणि साकारला जगत उद्धारक अवतार श्री दत्तात्रेय. काशी स्नान प्रति दिवशी कोल्हापूर दीक्षेशी, निर्मळ नदी तुंगाशी, निद्रा माहूर देशी असा हा दत्तगुरूंचा चिरंजीवी अवतार. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. भक्तांच्या उद्धाराचे कार्य करताना कलियुगामध्ये दत्तगुरूंना पुन्हा एकदा अवतार घेण्याची आवश्यकता भासली. सध्याच्या आंध्र प्रदेशात असलेल्या पिठापुरामध्ये आफळ राजा आणि सुमती देवी नावाचे एक दाम्पत्य राहत होते. एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध विधी सुरू असताना दारामध्ये एक अतिथी भिक्षेसाठी आले. सुमती मातेने फारचा विचार न करता अतिथीची भूक शांत व्हावी म्हणून अतिथीला भिक्षादान दिले. तो म्हणाला, माते, तुला जे हवं ते माग. तेव्हा ती म्हणाली, जर मला आई म्हणतोच आहेस तर मला तुझ्यासारखा तेजस्वी ज्ञानवंत पुत्र दे. अतिथी रूपाने आलेल्या दत्तगुरूंनी सुमती मातेची इच्छा पूर्ण केली आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अवतार धारण केला. श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीपाद श्रीवल्लभ. श्रीपाद राजे वयाने मोठे होऊ लागतात. 16व्या वर्षी त्यांच्या विवाहाचा विषय सुरू झाला तेव्हा योग स्त्री वाचून दुसऱ्या स्त्रीशी मला विवाह करायचा नाही हा निर्धार त्यांनी आपल्या आई वडिलांना बोलून दाखवला. त्यावेळी त्यांचं नाव प्रचलित झालं. श्रीपाद श्रीवल्लभ पुढे नाना देशी तीर्थयात्रा करत गुरु भक्तजनांचा उद्धार करत गुरुपूरला आले. अनेक विध लीला करून शेवटी अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गुरुद्वादशीला अंतर्धान पावले. श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात गोकर्ण मध्ये एका दुःखी स्त्रीला श्रीपाद यांनी तिच्या उदरी अवतार घेण्याचे वचन दिले होते. त्याला अनुसरून विदर्भातील लाड कारंजा नगरीतल्या अंबा नावाच्या ब्राह्मणीच्या उदरी दत्तात्रेयांनी दुसरा अवतार धारण केला. त्यावेळी त्यांचे नाव ठेवण्यात आले नरहरी. नरहरी जन्माला खरा, पण बोलण्याच्या वयामध्ये सगळ्यांना लक्षात आलं की हे बाळ जन्मल्यापासून फक्त ओंकार म्हणतं. त्यावेळी नरहरीचे मुंज करण्याचे ठरवले आणि मौजी बंधनाच्या वेळी नरहरी चारिवेद म्हणून भिक्षा मागू लागला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या माता पित्याकडे संन्यास घेण्याची भावना बोलून दाखवली. कालांतराने त्यांनी आपल्या शिष्यांसोबत महाराष्ट्रात आले. त्यांनी जिथे वास्तव्य होते त्यास नृसिंहवाडी हे नाव मिळाले. त्यांनी अनेक विधी लीला करून व दुःखितांचे दुःख हरून गाणगापुरात स्थिर झाले. कालांतराने लोकांचा ओढा वाढत आहे हे बघून गुरूंनी आपल्या अवतारांची सांगता केली. मोजक्या शिष्यांसह गुरु पाताळ गंगेची काठी येऊन पाना फुलांचा तराफा करून त्यावर विराजमान झाले व लोकाचारासाठी श्री नृसिंह सरस्वती महाराज लोकातून अदृश्य झाले. मध्ये बराच काळ लोटला. कलियुगातील कली प्रबळ